तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? आणि ई-के-वाय-सी करताना चूक झाली आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शासनाने नुकताच एक महत्त्वाचा जाहीर केला आहे. ज्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-के-वाय-सी करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी करताना कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत का? किंवा पेन्शन घेतात का? याबाबत चुकीचा पर्याय निवडलेला आहे. अशा महिलांसाठी ही शेवटची संधी आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सी यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिला व बालविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या जी-आर बद्दल, ज्यामध्ये कोणत्या महिलांना ई-के-वाय-सी मध्ये सुधारणा करता येणार आहे आणि ही ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख काय आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण ही प्रक्रिया करताना अनेक महिलांकडून एक मोठी चूक झाल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत का, कंत्राटी कर्मचारी आहेत का, किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेतात का, या प्रश्नाचे उत्तर देताना काही लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे. यामुळे योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिला खरोखरच पात्र आहेत की अपात्र याची खात्री करण्यासाठी शासनाने सखोल तपासणी आणि प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र ही पडताळणी प्रक्रिया जलद व्हावी आणि महिलांना अडचण येऊ नये म्हणून लाभार्थी तसेच स्थानिक कार्यालयाकडून ई-के-वाय-सी मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा ऑनलाईन सुधारणा करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून शासनाने आता ई-के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे, पण प्रक्रिया करताना नजरचुकीमुळे चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत का, कंत्राटी कर्मचारी आहेत का, किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत का, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे भरले असल्यास आता ते दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही संधी 31 मार्च 2026 पर्यंतच उपलब्ध आहे. तसेच योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक बदल करण्यात आले असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणून ज्या महिलांकडून ई-के-वाय-सी करताना चूक झाली आहे त्यांनी ही शेवटची संधी समजून तात्काळ माहिती दुरुस्त करून घ्यावी, अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही. धन्यवाद.